नमस्कार. तर माझा आज आहे रेसिपीवर ब्लॉग. तर मी पीठ घेतलेलं आहे गव्हाचं, ज्वारीचं आणि बेसन पीठ. इकडं घेतलेलं आहे लसूण आणि साईडला मिरच्या घेतलेल्या आहेत आपल्याला म्हणजे जसं चवीनुसार. आणि साईडला घेतलेली आहे हिरवी हिरवीगार कोथिंबीर. कोथिंबीर नाही तर आपल्या महाराष्ट्रीयन खाण्याला सजावटच नाही. तर मी हे घेतलेलं आहे हिरवी मिरची, मीठ, जिरं हे मिश्रण करून घ्यायचं आहे आणि बारीक करून घेतल्यानंतर इकडे मी कोथिंबीर अशी खसखस चिरून घ्यायची आणि त्याला सजून घ्यायचे पिठाला. आणि त्याच्यावर हळद पण टाकायची आहे आणि हळद टाकल्यानंतर पिवळा कलर येतो. ह्याच्यात थोडंसं पाणी घालून ते पीठ असं खसखस मळून घ्यायचे. पीठ जाडच ठेवायचे, पातळ नाही करायचं. आणि ह्या रेसिपीचं नाव आहे कोंडुळे रेसिपी. आणि ह्याच्यात छान छान अशा गोल गोल पुऱ्या बनवून घ्यायच्या. आणि मी आज पोरांसाठी ही रेसिपी बनवत आहे. तर अशा पुऱ्या तुम्ही एकत्र पण बनवू शकताय सगळ्या किंवा एक एक पण बनवू शकता. तेल गरम करायचं आणि तेलात एक एक पोहायला पुरी सोडायची आणि त्यांना चांगलं असं म्हणजे दोन्ही साईडनी भाजून घ्यायचे, खरपूस भाजून घ्यायचे. असे लालसर भाजून झाल्यानंतर पुऱ्या काढून घ्यायच्या आणि सगळ्या पुऱ्या तळून झाल्यानंतर दह्यासोबत खाऊ शकता किंवा तुम्ही सॉससोबत खाऊ शकताय. दही असेल तर अतिउत्तमच, म्हणजे खायला अजून टेस्टी लागणार. तर दही घेऊन यायचे, असे साईडला पुऱ्या काढून घ्यायच्या तुम्हाला. आणि त्या झाल्यानंतर काढून असे छान असं बघा किती कुरकुरीत आणि एवढ्या कुरकुरीत होत्यात. आणि दही घेऊन यायचं आणि दह्याच्या सोबत एकदम असा सपाटा लावायचा खाण्याचा.